जर तुम्ही ITI झाला असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, कारण की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनीमध्ये 5347 जागांसाठी नुकतेच जाहिरात निघाली आहे। विद्युत सहाय्यक म्हणून या पदांचे नाव आहे। 5347 इतक्या मोठ्या जागा नुकत्याच जाहिरात झाल्या आहे, परंतु याची अट अशी आहे की 3 वर्षाच्या कंत्राटी बेसिसवर राहतील। पण जर 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी तुम्ही समाधानकारकरित्या पूर्ण केला तर तुम्हाला नियमित पदावर सामावून घेतल्या जातील। त्यामुळे याला कंत्राटी भरती समजू नये, हे 3 वर्षाच्या नंतर तुम्हाला नियमित स्वरूपात ते सामावून घेतील। 5347 जागा खूप मोठी ॲड आहे, त्याच्याप्रमाणे जागांचं वितरण अशा पद्धतीने झालेलं आहे। आता याच्यासाठी तुम्हाला बघा 10वी + 2 म्हणजे तुम्ही 10वी पास असावे आणि त्यानंतर 2 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असावा। सोबतच तुमचं ITI झालेलं असावं, वीजतंत्री किंवा तारतंत्री या ट्रेडमध्ये तुमचा ITI झालेला असावा। जर तुमच्याकडे ITI मध्ये हा कोर्स असेल तर तुम्ही नक्कीच या पदासाठी या जाहिरातीसाठी अर्ज करावा। आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचे क्लासेस अवेलेबल करून पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला किंवा आमच्या ॲपला भेट द्या आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा। आम्ही तुमच्यासाठी अशा पद्धतीचे क्लासेस लॉन्च करू। याची परीक्षा फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात होणार आहे, म्हणजे नुकतेच तुमच्याजवळ 1.5 ते 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे। याच्यामध्ये वयाची अट अशी आहे की 18 ते 27 वर्ष वयोगटामध्ये तुम्ही असावेत। SC आणि ST साठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे। त्याचप्रमाणे फॉर्म भरायसाठी 250 रुपये याची फीस ठेवली आहे। SC आणि ST साठी मात्र 125 रुपये ठेवली आहे। तर येत्या होणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये याची जी परीक्षा राहील ती परीक्षा कशा पद्धतीने राहील यासाठी तुम्हाला याचं नियोजन दाखवतो आहे की कोणत्या विषयाला किती मार्क दिले आहेत ते बघू आपण। तर बघा परीक्षा कशी राहील तुमची। याच्यामध्ये तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज यासाठी 50 प्रश्न आहे आणि 110 गुण दिलेले आहेत। त्यात दुसरा पेपर जो आहे तो सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड, तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग, संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी भाषा असे हे 4 विषय तुम्हाला 40, 20 आणि 20 यासाठी गुण दिले। 20, 10, 10 असे 130 प्रश्नांची परीक्षा 150 मार्कासाठी राहणार आहे। एकूण कालावधी दिला 120 मिनिटाचा। तर या सगळ्या परीक्षेला तुम्ही कसं सामोरे जायचं आणि याची कशी तयारी करायची हे सगळं जाणून घ्यायसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा। आणखी असे जर तुम्हाला जाहिरातीचे विवरण हवे असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा। धन्यवाद।